वरोरा शिक्षकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अल्पवयीन मुलीला रूमवर बोलवले, मुलीचा विनयभंग केला। याबाबत गुरुवारी रात्री वरोरा पोलिसांनी 2 शिक्षकाविरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघेही शिक्षक फरार आहे। वरोरा येथे प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहे। प्रमोद बेलेकर यांचा वाढदिवस होता, त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी स्टाफ रूम मध्ये प्रमोद बेलेकर यांना शुभेच्छा देण्याकरिता गेली होती। शुभेच्छा दिल्यानंतर प्रमोद बेलेकर यांनी संध्याकाळी पार्टी देतो म्हणून अभ्यंकर वार्डातील धनंजय पारखे या शिक्षकाच्या रूमवर बोलावले। त्या रूमवर धनंजय पारखे आणि प्रमोद बेलेकर यांनी विनयभंग केला। या प्रकरणी वरोरा पोलिसात तक्रार देण्यात आली। वरोरा पोलिसांनी प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे यांच्या विरुद्ध विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघेही शिक्षक फरार आहे। वरोरा पोलीस त्यांचा शोध घेत आहे। यापूर्वी अशा घटना घडल्याची चर्चा केली जात आहे। वेळीच या घटना घडवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली असती तर अशा घटना घडल्या नसल्याचे बोलले जात आहे। त्या शिक्षकांना अटक करण्यात यावी याकरिता मूक निदर्शने आणि निवेदने देण्यात आली। वरोरा अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्या 2 शिक्षकावर विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोघांना अटक करण्याच्या मागणीकरिता आणि त्यांना निलंबित करावे याकरिता आज वरोरा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आणि शाळा परिसरात मूक निदर्शने करण्यात आले। लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक धनंजय पारखे आणि प्रमोद बेलेकर हे कार्यरत आहे। प्रमोद बेलेकरचा वाढदिवस असल्याने धनंजय पारखेच्या रूमवर अल्पवयीन मुलीला बोलावून तिचा विनयभंग केला। हा प्रकार चिंताजनक आणि गृहस्फोट असून सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहे। आरोपींना तात्काळ अटक करून अल्पवयीन मुलीला आणि तिच्या कुटुंबियाला न्याय देण्याची मागणी निवेदनातून केली जात आहे। काही वेळ वरोरा पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलन वृत्तलेईपर्यंत सुरू होते, तर लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाहेरील परिसरात निदर्शने करण्यात आली। ही मूक निदर्शने करण्यात आली असून आता याचा पुढील तपास सुरू आहे। वरोरा शहरातील लोकमान्य विद्यालय येथे एक दुर्दैवी घटना घडली। तेथील 2 प्राध्यापकांनी एका 17 वर्षाच्या मुलीवर गैरवर्तवणूक केली आणि त्या संबंधाने आज सकल हिंदू समाजातर्फे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षीय लोकांनी आज इथे जमून मुख्याध्यापक आणि शाळेच्या मॅनेजमेंटला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली। आज तरी त्यांच्यावर निलंबन केलं गेलं असं मॅनेजमेंटने आम्हाला लेटर दाखवण्यात आलं आहे, पण जोपर्यंत या नराधमांना अटक होत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय हे आंदोलन चालूच राहील। आज मला असं वाटत आहे की आज बदलापूर आहे, कलकत्ता आहे, तिथे ज्याप्रमाणे घटना घडली आहे तशीच घटना आज या वरोरा शहरात म्हणजे माझ्या शहरात घडलेली आहे। जी कोणी मुलगी आहे ती आज माझी मुलगी आहे आणि आज तिला एवढं छेडछाड झाल्यावर आम्ही वरोरावासीय महिला पूर्ण आणि युवक हे सर्व घेऊन आम्ही उद्या वरोरा बंद करणार आहोत आणि त्या मुलीला न्याय देणार आहोत आणि जे कोणी नराधम आहे त्यांना आम्ही कठोर शिक्षा देणार आहोत। जे 2 नराधम शिक्षक आहेत त्यांना शाळेमधून निलंबित करावे आणि ही गोष्ट आमची मॅनेजमेंटने ऐकली आहे, म्हणून आम्ही आमचं आंदोलन मागे घेत आहोत। पण जोपर्यंत त्या निराधमांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरू ठेवतो। गाव माझा न्यूज करिता लखन केशवानी, वरोरा, चंद्रपूर।